या लोकांना पुन्हा बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणी उभे नाही केले पाहिजेत. तर उपचाराची दान नसेल तर हे बैलगाडा क्षेत्र बंद करा, घरी बसा, लोकांची फसवणूक नका करू. हा शिस्तीचा बादशाह आहे. नुसता वेग असून चालत नाही, शिस्त पण लागते. पण या बैलगाडा क्षेत्राला कळू द्या की हे लोक कोणत्या रीतीने वागतायत. या अखंड महाराष्ट्राला कळू द्या. त्याच्या मालकांना सुद्धा आम्ही फॅमिली सारखे समजायचो. आमचा त्यांचा विषय नाहीये, आमचा त्यांचा काही विषय नाहीये. पण कळू द्या जनतेला. लोकांनी पण विचार करा यांच्यासोबत पैरे करताना याच्या पुढे काय हे लोक कोणाचा पण घात करू शकतात. आजच्या क्षणाला धोका देणारे लोक. चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता दीपक शेठ पाटील चिरले कुशेगाव मध्ये. मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळाला नाही त्या मैदानामध्ये. मेहरबान घोटच्या सर्जाला कुठे कमजोर नाहीये. त्यांना शब्द दिला मी त्याला आपण मथुर आणि ते पळू दोघे बावऱ्या पळू. तर ते पळाल्यानंतर मग पुढे विषय ठरला का पळायचा. मग नंतर नाना फोन करायला लागले मला, नाना प्रधान का भाई आपण पळूया आता. तर मी बोललो मी चुकलेला चाटणारा माणूस नाहीये. जर मी एखाद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्याला प्रामाणिकपणे जर मी शब्द दिला, शब्द दिल्यानंतर पलटी नाही मारणार मी. आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत. नाना बोलले भाई पळेल, त्यांनी त्यांच्या नंदीवर हात ठेवायचा डोक्यावर जसं मी आज ठेवतोय.